नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला भिजवलेल्या तुरीच्या डाळीपासून मस्त अशी रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी 1 वाटी तुरीची डाळ 5 ते 6 तास भिजवून घेतलेली आहे. ही रेसिपी जर तुम्हाला सकाळच्या जेवणाला करायची असेल तर तुम्ही सकाळी 6ला भिजू घातली आणि 9-10ला जरी केली तरी चालेल. तर मी इथे ही 4 ते 5 तास छान अशी डाळ भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर चाळणीमध्ये आपल्याला पाणी निथळत ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मात्र आपल्याला लसूण जो आहे तो भरपूर वापरायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा. कोथिंबीरमुळे आणि लसणामुळे मस्त अशी चव येते. त्यानंतर यामध्ये चमचा दीड चमचा मी जिरे घालून घेणार आहे. जिरे सुद्धा नक्की घालायचे आहे. आपण फक्त एवढाच मसाला या रेसिपीमध्ये वापरणार आहोत, दुसरा कोणताच नाही. कांदा, टोमॅटो वगैरे काहीच वापरणार नाही. इथे मी छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्या डाळीमधलं पाणी सुद्धा छान असं नितळलेलं आहे. आपल्याला डाळीचं पाणी नितळून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे घालून झाले की आपल्याला हे मिक्सरला छान असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी छान असं हे रवाळ वाटून घेतलेलं आहे. यापेक्षा जास्त आपल्याला मिक्सरला फिरवायचं नाही. आपण जे इथे गोळे बनवून तयार करू ते असे पिठल्यासारखे बनवून तयार होतात. म्हणून मिक्सर चालू बंद करतच हे आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे. फोडणीला मोहरी घातली, हिंग घालून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. यामधलं आपल्याला अगदी चमचाभर वाटण बाजूला काढून ठेवायचं आहे. हे सर्व वाटण आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. बघू शकता तुम्ही इथे माझं वाटण छान असं परतून झालेलं आहे. त्यामध्ये लगेचच अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे, 1 चमचा भरून धना पावडर घालून घ्यायची आहे आणि 1 ते दीड चमचा मी इथे लाल तिखट घालून घेणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे माझं लाल तिखट खूप जास्त तिखट सुद्धा नाही. त्यानंतर 1 छोटा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे. हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपण डाळ वाटली होती त्यामध्येच पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या भाजीला मस्त असा घट्टपणा येते. त्यानंतर यामध्ये मी 3 ग्लास पाणी घालून घेणार आहे. कारण की आपण जे यामध्ये गोळे सोडणार आहोत ते गोळे शिजायला थोडा वेळ लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे रस्सा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते मी एका ताटामध्ये इथं काढून घेणार आहे. त्यामध्ये अगदी पाव चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आपण चमचाभर वाटण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे सर्व आता आपल्याला मस्त असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा भरून मी यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी.
त्यानंतर मस्त अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे गोळे तयार करून घेऊ शकता. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व गोळे बनवून तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे माझे 8 ते 9 गोळे असे बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर आपल्या रश्श्याला सुद्धा मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे. आपल्याला मात्र हे गोळे जे आहेत ते रश्श्याला छान अशी उकळी आल्यावरच उकळीमध्ये घालायचे आहे. तुम्ही जर आधी घातले तर ते विरघळायला लागतात, म्हणून उकळीमध्येच घालायचे आहे. आणि फक्त 2 मिनिटं आपल्याला मोठा गॅस करायचा आहे गोळे घालेपर्यंत. नंतर आपले गोळे घालून झाले यामध्ये की आपल्याला इथे गॅस मीडियम करून हे गोळे मस्त असे शिजवून घ्यायचे आहे. इथे मी 2 मिनिटं असंच शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर यावर अर्ध झाकण ठेवून मीडियम गॅसवर छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही छान असे आपले आता गोळे वर आलेले आहे. जशी जशी आपली भाजी शिजते तसे तसे आपले हे गोळे थोडे मोठे मोठे होत जातात. इथे आता 4 ते 5 मिनिटानंतर मस्त अशी आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा ही भाजी तितकीच छान झालेली होती. कोथिंबीर घालून घेऊ. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली गोळ्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला सुद्धा रोज भाजी काय करायची आहे प्रश्न पडत असेल तर तुम्ही ही भाजी माझी ट्राय करू शकता. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला तर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.